सो नेक्स्ट आम्ही लास्ट पे पावले आम्ही पळयताले इंडिकेटर या सो कितें पळयताले आम्ही pH कितें आसता pH scale. या pH पेपर आसता आम्ही शिकताले जे फुल फॉर्म कितें Degree potential. या T stands for potence in German Power of hydrogen. या or you can say the power of hydrogen आम्ही तिथून आयन मेजर करतले हां सो तुमका सांगलें आहे एक येलो कलरचा पेपर येता आमचो कलर चेंज करतलो अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ सोल्यूशन हितून तू घालता ते हां आणि मागीर एक स्केल आसता दिल्ली Scale किती असतो नंबर किती असता स्केलीचे 40 to 0 to 14 ओके सो 0 म्हणल्यार किती असतो मिनिंग तेजो सबस्टन्स हायली एसिडिक त्या साइडीन 14 म्हणल्यार बेसिक या आणि न्यूट्रल म्हणल्यार किती असतो नंबर 7. न्यूट्रल आणि कलर हे आसता ग्रेड किती आसता डायग्राम दाखयला पळय पेज नंबर 26 हां मदी किती कलर आसता अराउंड असो हे कसो ग्रीनिश कसो हां जसो तो लेफ्टान येता तसो तो थंय जाता ऑरेंज रेड डार्क रेड जाता तसो रायटान वयता कितलो या डार्क ग्रीन मागीर पर्पल ब्लू डार्क ब्लू तसो जाता हां ना कलर विचारना मेबी लोग शकता रेड और ये इतले बारीक बारीक नंबर विचारते ना पण ही म्हाका दिसता एक एक्सपेरिमेंट आहा सायन्सान तेतून तुका दाखयतले करून Green, red and blue तसे तितके. हय 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 ग्रीन म्हटल्यार हांगा आसता ब्लू रेड म्हटल्यार एसिडिक ब्लू म्हटल्यार ती कम्युनिटी बेसिक सो बेसिकली तू हांव न्यूट्रलाचेर जसो जसो फुडें वयता पळय तितले मोर एसिडिक जायत वयतले इफ लास्ट 0 म्हटल्यार हायली एसिडिक लास्ट इयर सामके डार्क ब्लू 14 19 जाला नंबर इट इज हायली बेसिक कळ्ळें सो बेसिकली कितें आसतलें एसिडिक म्हटल्यार खंयचे आयन चड आसतले H+ आयन्स मॅक्सिमम आसतले सो आमी पळोवया हो pH आसा पळय आमच्या लायफान कसो इम्पॉर्टंट आहा तो खंय खंय त्या बद्दल उलोवपाक जाय सो आमची बॉडी आहा पळय ती स्पेसिफिक रेंजूनच वर्क करता सारकी ह्या हितूनच pHान आमी सारके सर्वायवल केले चड कमी आमच्या बॉडी इफेक्ट जातलो 7 to 7.8 our body works within the pH range of 7 to 7.8 एक ऐसा पैराग्राफ रीड करा तो बहुत पैराग्राफ रीड कर Importance of pH in everyday life. Are plants and animals pH sensitive? Our body works within the pH range of 7.0 to 7.8. Living organisms can survive only in the narrow range of pH change. When pH of rainwater is less than 5.6, it is called acid rain. When acid rain flows into the rivers, it lowers the pH of the river water. The survival of aquatic life in such rivers becomes difficult. So, हम सकाळी की आमची बॉडी सर्वाइव बिटवीन दिस रेंज 7 to 7.8 आणि पॉइंट when the pH is less than इतलो 5.6 Acid rain. तेका म्हणटले आमी कितें एसिड रेन pH of rain water is less than 5.6 it is called acid rain Particular म्हणले. So, हमें उदाहरण पढ़ लेते हैं वही तेरे दरिया में तो लावा शैतान हम भी तो दरिया की एक्टिविटी का हाँ नहीं करने में ये ऑपरेशन करते अगर वावन चल रहा दरिया दोन मिनिटांमध्ये वाता मागे गोष्ट पावसान बेजे पावले नी सगळ्या फिशीस असा आणि एक्टिविटी लाईफ आल्या पोटान पावले बेसिकली एसिडिक तो आमच्या मोर म्हटल्यार मोर कॉन्संट्रेट असल्यार हार्ट करतले फॉर एक्झाम्पल हे 5.6 म्हटल्यार क्लोज टू 7 हाफ येते डायरेक्टली अटॅक करते ना ते आमच्या बॉडी बट इंटरनली इट हार्म सो ते एक्टिविटी लाईफ आल्या हार्म करता डायट तो ते विल डाय डायरेक्टली थोडे ते एक्टिविटी लाईफ आहे कितें आणि एक एक्झाम्पल तुका सांगता एसिड रेनाचे सो त्याची बीन आग्रा आग्रा हे आसा खबर कितें आसा सगळ्या ताजमहल सो त्याच्या फॅक्टरीज खूप आसल्यो सो ते सगळे धुवर सोडटाले सगळे सो ते एसिड रेन पडटालो ड्यू टू दॅट एसिड रेन कोणतो ताजमहल आसा तो कितें जालो कलर चेंज जालो येल्लोइश जालो कितें व्हाईट मार्बल तो येल्लो जालो तशी गाडी सुद्धा तेचे फास्ट रस्टिंग जातले ड्यू टू दॅट एसिड रेन सो व्हॉट इज एसिड रेन द pH of rain water is 5 less than 5.6 it is called acid rain
the survival of aquatic life in such rivers become difficult. So is the question in Shakta. The next part what is the pH of the soil in your backyard? Plants require a specific pH range for their healthy growth. To find out the pH required for the healthy growth of a plant, you can collect the soil from various places and check the pH in the manner described below in the activity 2.12. Also, you can note down which plants are growing in the region from which you have collected the soil. So जसं आमच्या बॉडीत स्पेसिफिक रेंज पीएच जाय पडटालें तसो झाडां सुद्दां सर्वायव जातलो न्हू त्याच रेंजीन आसपाक जाय सॉयलाचो पीएच आतां प्लांट्स विल डाय चड एसिडीक सपोज जालें प्लांट्स कॅन डाय बिकॉज तेजे रेंज दिवना सारकी क्वेश्चन येयना कारण समज असो आसतलो 5.6च्या कमी बीन आसलो जाल्यार एक टर्न इंटू एसिडीक सॉयल झाडां बी तितून बरी ग्रो जावची ना इफ सॉयल टर्न एसिडीक basically the calcium hydroxide is a basic gas substance. CaOH2 this is called tricycline. पहिली no? Oh, formula is law. Alright, so this is like no. Huh? आम्ही मातीन घालूया. This is basic no? So acidic soil हा जाल्यार ती मागीर neutral जातली. Acid बेस आमी combine केली जाल्यार कितें जाता? Neutral जाता. तो है ऐड करूया था फाइल तो एसिडिक गाली जाता तो वो बोलो क्वेश्चन है ना येलो बटन असा भी क्वेश्चन क्वेश्चन है ना व्हाट इज द पीएच ऑफ द सॉइल इन ना जस्ट गिव ना आंसर कितना पीएच असा है तो आयडिया नहीं तो क्वेश्चन ही होता ना आउट ऑफ द टेक्स्ट बुक ये क्वेश्चन ही होते ना ये टेक्स्ट का नाम है जरूर दे सकते काय क्वेश्चन क्वेश्चन जी है ना जल्दी फुटो डाले कोई तो कुछ चल रहा है So next part pH in a digestive system. It is very interesting to note that some of the juicy hydrochloric acid helps in digestion of food without harming the stomach. During indigestion, the stomach produces too much acid, and this causes pain and irritation. To get rid of this pain, people use bases called antacids. One such remedy must have been suggested by you at the beginning of this chapter. These antacids neutralize the excess acid. Magnesium hydroxide, milk of magnesia, amide base is often used for the stomach. So, काय प्रसन्न सिग्नल आमच्या स्टमकात किती रिलीज जाता हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि ते सपोज जाता कोण डायजेस्टिव ट्रॅकच्या वयर सगळे समजतो कॅच पेज जाता तेका आमी कितें म्हणटा एसिडिटी जाली म्हणटा ओके सो ते ट्रीट करपाक आमी इथे एंटासिड घेवता एंटासिड ना त्याचे एग्जांपल एक दिला इट इज मिल्क ऑफ मॅग्नेशियम फार्मासीन मेळटा सो बेसिकली तो तितून कितें आसतले एसिडिक और बेसिक आसतलो तो बेसिक आसतलो बिकॉज एसिडाक न्यूट्रल करपाक जाय न्हू सो इट इज अ बेसिक सब्सटेंस मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हटल्यार MgOH मॅग्नेशियम हायड्रोक्साइड इनोनूय भितर बेसिकली बेसिक सब्सटेंसेस असतात इनो भितर टेक्निकल दिवना असं एक्झाम्पल करू नका बट यू ट्रीट विथ मिल्क ऑफ मॅग्नेशियम एसिडिटी ट्रीटमेंट तर इनोन बेसिकली असेल या त्या केमिकल कसले असतले एसिडिक और बेसिक असतले एसिडिटी हे करपाक और एसपीएन मरे हे सगळे काहीच ना सपोज घरातून जर सपोज बेकिंग सोडा असा तो वय घेऊ येता इट इज बेसिक इन नेचर बेकिंग सोडा उदकान मिक्स करपाचो घेवपाचो आनी तुका बरें दिसता इट इज बेसिक इन नेचर बेकिंग सोडा तो उदक घेऊ येता तो इनोनूय त्या बेसिक सब्सटेंसेस असता कॅल्शियम कार्बोनेट हायड्रोक्साइड समथिंग कितें आसता तुमकां इंग्रेडियंट्स आसा तो इनो तुमगे आहा इंग्रेडियंट्स आसा काय पळय कितें आहा तो कळटा तुका एसिडिक काय बेसिक गुगल करा It's not like very important thing what is acidity and how we treat it. With the help of milk of magnesia. Why milk of magnesia is used to treat acidity? Because it is basic in nature, so it will neutralize the excess acid produced in the stomach. Yeah.
pH change as the cause of tooth decay. A tooth decay starts when the pH of the mouth is lower than 5.5. A tooth enamel made of chemical phosphate is the hardest substance in the body. It does not dissolve in water, but it corrodes when the pH in the mouth is below 5.5. Bacteria present in the mouth produce acid by degradation of sugar and particles remaining in the mouth after eating. The best way to prevent this is to clean the mouth after eating. Food using paste, which are generally used for cleaning the teeth, can neutralize acid and prevent tooth decay. ओके सो जेन्ना आमच्या माउथाचो पीएच कितलो जाता लेस देन 5.5 आमच्या माउथान एसिडिक मीडियम जाता आणि आमच्या आवर टूथ इज मेड अप ऑफ दिस सबस्टन्स जे क्वेश्चन येता calcium phosphate. Our tooth enamel is made up of this calcium phosphate, which is the highest. It is the hardest substance in the body. Question येऊ शकता. So किती आता बेसिकली आमच्या माउथान सपोज किती बोलले तो आम्ही खाली जाईना किंवा थोडे पार्टिकल्स बोलले माउथान बॅक्टेरिया हा आमच्या तोंडात बॅक्टेरिया हा किती करताले ते फूड डिग्रेड करताले आणि किती तयार करताले ऍसिड आणि आमचे माउथ ऍसिडिक जातले आणि that acid will attack what harm this calcium phosphate. Yeah. हय दात किती सांगता प्रधान मास मारता. So एक कशे ट्रीट करूया आम्ही बाय युजिंग टूथपेस्ट. टूथपेस्ट किती असतं ऍसिडिक और बेसिक? बेसिक in nature. The toothpaste it is generally basic. It of cleaning the teeth. So they neutralize the excess acid and prevent tooth decay. Right here. Any last part of it. Salt depends on animals and plants through chemical methods. Have you ever seen some biologically bees in use an acid which cause pain and irritation? Use of a mild base like baking soda on the stung area gives relief. Stinging hair or metal leaves inject methanoic acid causing burning pain. Okay. So तुमका केन्ना कोणा अशी सलिबी चावल्या ते जर बीच स्टिंगान न्हू हे ऍसिड असता या बीच स्टिंगान तेचे क्वेश्चन येता खंयचे ऍसिड असता ते मिथानोइक ऍसिड. सो आम्ही कशे ट्रीट करता सपोज केला तुमका लागल्यात फुडें जाल्यार सांगता इन फ्युचर कितें करूं या बेकिंग सोडा त्या एरियार लावपाचो मातशें एक मिनिट कमी जावचें ना हय कमी सुचतलें. So for next part that is sudden salt shift. Salt केन्ना क्रिएट जाता पहिले आमी acid plus base reaction जाता कितें फॉर्म जाता salt plus water correct. त्या सॉल्टाचे किती असली प्रॉपर्टी इज ऍसिडिक और बेसिक न्यूट्रल. या पळय ना न्यूट्रल डिपेंड्स ऑन ऍसिड. या सपोज आम्ही स्ट्रॉंग ऍसिड आणि बीच बेस सपोज रिएक्ट केले जाल्यार सॉल्ट कसलो जातलो ऍसिडिक. या ऍसिडिक सॉल्ट तयार जातलो. आणि सपोज वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस नॉर्मल सेम आसपाक जाय पीएच आमकां बॅलन्स करपाक जाय आणि किती पीएच किती आसतलो न्यूट्रल म्हटल्यार 7 आसतलो. लेस दॅन सपोज 7 जालो जाल्यार इट इज ऍसिडिक सॉल्ट. मोर दॅन 7 जाय जाल्यार बेसिक सॉल्ट. कॉमन सॉल्ट इज न्यूट्रल. सो ते कशें तयार करतात ते आता एक इक्वेशन आमकां शिकपाक जाय. सो हे पॉइंट कळ्ळो
तेन्ना एसिडिक सॉल्ट जातले बेसिक सॉल्ट जातले when strong acid is reacted with weak base and it will create an acidic salt. When weak acid is reacted with strong base, it will create basic salt. We can say that the pH is less than 7, it is acidic salt. When pH is more than 7, it is basic salt. When pH is 7, it is neutral salt. Okay, so आता पुढे आपण शिकपाक जाय की कॉमन सॉल्ट कशे तयार करतात. So basically a reaction hydrochloric acid, किती फॉर्म्युला हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड किती फॉर्म्युला NaOH म्हणजे रिएक्शन जातले पय तेन्ना सॉल्ट फॉर्म जातले दॅट इज NaCl किती फॉर्म जातलो H2O वेगळ्यांचा इक्वेशन आणि H2 ऑक्सिजन वेगळ्यांचा इक्वेशन. So NaCl common salt म्हणटाली ते अशा तयार केलेला by reacting hydrochloric acid with sodium hydroxide. This is a neutral salt. NaCl is a neutral salt. पुढे सांगा की रीड करता sea water contains many salts dissolved in it. Sodium chloride is separated from these salts. Deposits of solid salts are also found in several parts of the world. These large crystals are often brown due to impurities. This is called rock salt. What is rock salt? The answer. Beds of rock salt were formed when seas of bygone ages dried up. Rock salt is mined like coal. So basically राजस्थान मधले आता पहिले जे ते सी असलो तो बेसिकली आता ते सुकला ते काय नसती ना बेसिकली तिथली वॉटर घालले किती बोलले ती वॉटरान किती असता नी NaCl. सो NaCl ते खातराच्या प्रमाणात घट झाला सॉलिडिफाईड तर थंयचे माइन करून काढता. इट इज रॉक सॉलिड आणि भरपूर मिनरल्स असता. इट इज गुड फॉर अवर गोयान तरी चड यूज जायना रायट अँड नॉर्दर्न स्टेट्स आणि ते रॉक सॉल्ट यूज करता कॉमन सॉल्ट आहे आणि ते दुधाचे कसले सॉल्ट तेव्हा सॉल्ट टूथ ते सेम NaCl असतो पण भितर आयोडीन चड असता आमच्या सॉल्टात भितर नॅचरल तिथून दुसरे मिनरल्स असतात रॉक सॉल्ट आणि बाकीचे तेव्हा असं ते बॉडी ड्राय दोन्ही यूज करपाक जाय. एक्सप्लेन करता सो एक कशें तयार करता फर्स्ट डायग्राम दिले. सो बेसिकली हांगा सोल्युशन घेतले आपले सोल्युशन NaCl सोल्युशन NaCl अशें आसतलें एक्वियस फॉर्म डिसॉल्व ते खाली नाव आहा स्पेशल NaCl इन एक्वियस फॉर्मान कितें म्हणटा ब्राइन. हियर क्वेश्चन करता व्हाट इज ब्राइन. The aqueous solution of sodium chloride is called brine. So जेन्ना आमी सपोज इलेक्ट्रिसिटी पास केली इलेक्ट्रोड घातले कशा तरेचे इलेक्ट्रोड असता नाव कितें असता पॉझिटिव्ह चार्ज ठेवले म्हणटा बैटरी रही असतली आणि करंट पास करो सपोज फ्रॉम ब्राइन सोल्यूशन किती घातले तिथे गोष्टी दिसत जातात. या इक्वेशन बरयता पहिली NaCl plus H2O will give NaOH plus Cl2 plus H2. एका स्टॉलो कसला चार्ज हायड्रोजन गॅसाक H प्लस न्हू तो H प्लस आयन फॉर्म करता न्हू सो तो पॉझिटिव्ह तो कोणाडे अट्रॅक्ट जातलो या सो हांगा ते बबल्स येवन तो H2 भायर घेतलो. सो क्लोरिनाचे कितें आसतले Cl मायनस आसतले चार्ज तेजो सो ते खंय जातले क्लोरीन नियर द एनोड जातले हांगा फॉर्म जातले ऑन द एनोड क्लोरीन गॅस तयार जातली Cl2 क्लोरीन गॅस हांगा ते रिलीज जातली क्लोरीन
आणि NaOH is formed near the cathode. बेसिकली त्याला पॉझिटिव्ह चार्ज असतो असतो तो कॅथोडाकडे वळतो. सो कॅथोड इज नेगेटिव्हली चार्ज ना. Cations positive So the ion ameta it comes near the cathode, no? So it is called cation. Hydrogen ion is called cation, and chlorine ion will be called anion because it goes towards the anode. So कसं असतो या प्रोसेसचा अनेक नाव असं किती क्लोर-अल्कली प्रोसेस. This क्लोर-अल्कली प्रोसेस That's another classical. So yeah, process actually म्हणता chlor-alkali process. So basically क्या when electricity is passed through the aqueous solution of sodium chloride, it decomposes to form sodium hydroxide, chlorine gas and hydrogen gas. This process is called chlor-alkali process. Why? Because या process मध्ये जे जाता chlorine एक जाता म्हणजे का chlorine आणि alkali क्या Result is yeah, this NaOH is a basic, no? And it is in the dissolved form. So, dissolved base is dissolved in water. What we call it? alkali. Alkali. The last time something. So this process is called chlor-alkali process. So, polymer guilty gas is the chlorine gas is evolved at the anode, hydrogen gas is evolved at the cathode, and NaOH is also found near the cathode. So he uses here today. Engine may be continuing शकता. Chlorine कोई use करता in water treatment. ते दिला असतं म्हणजे काय ते त्या डायग्राम मध्ये दिला असतं. Swimming pools. Yeah. ABC. CO2 chlorine is used in water treatment. So आमचे ते नळामध्ये काय टाकाय ते फर्स्ट ट्रीटमेंट जाता ओपा वॉटर प्लांट नाईकला हां सो इथं क्लोरीन ऍड करता खूप कमी प्रमाणात 0.0023% इतलं कमी असतं. So suppose 1% द क्रॉस केलं त्याने we can die. So ते कोणाची मिस्टेक झाली क्लोरीन करता. It is a poisonous. And It goes 50 liters. इथल्या काही डिटेल इन एअर आहे 0.1% 1 लिटर असतं 0.001 पण सांगता आणि समज उदक बॉईल केलं क्लोरीन मेबी थोडे उरताले थोडे याला असू शकतात किंवा फ्रेंड्सच्या बट ते जाय पडटा क्लोरीन कमी प्रमाणात जाय वाय या उदकाचे थोडे जर्म जे आसा पळय ताका ते किल करतले क्लोरीन म्हणून ते जाय पण कमी प्रमाणात व्हेरी लेस 0.001% इतले कमी जाय Related आहे. हय एक दोन is used in a water treatment like swimming pool सान ऐकला असतं तुम्ही तिथून गारावीन जायट आली ते खूप फाटी स्विमिंग पूलान चढ जाल्यार थोड्या स्क्रीनांनी रॅशीज येता स्विमिंग पूलाच्या उदकान बिकॉज तितून ते क्लोरीन असता घालतात सो आणि पीव्हीसी म्हणतात पॉलिविनाइल क्लोराइड पाईप आम्ही करता पळय पीव्हीसी पाईप ऐकला प्लास्टिकचे असता पळय तितून ते क्लोरीन यूज जाता डिसइन्फेक्टंट म्हणतात तेच अशे Yeah, sanitize, correct. Disinfectant sanitize bin गेले कर बाकी तुमचा क्लोरीन असतो. चेंज करण्याचा चेक करतो बट ते याद नाही झाले स्प्रे ला टाकी सॅनिटाइज बाकी पण असतो. क्लोरीन कोणी असतं रे? CFC क्लोरोफ्लोरोकार्बन. पहिले CFC पण क्लोरीन 0.1 त्या कालाने असू शकतं. क्लोरीन 0.1% असता. ते जोड समज एक्सेस ऑलरेडी पॉइझनस ना जोडी बरो न्हू 0.1% असता. इतले ऍक्च्युअली स्पेसिफिक कार्ड दिवू ना इतले पर्सेंट असतात पण तुका सांगले इट इज लेस दॅन 1% 0.001 ना ते कमी असता पुढे बरेले असता. हय मेन्शन केल्ले असता इंग्रेडियंट्स पण हांगा लक्ष दी कितें क्वेश्चन येतले ते पळय सो सीएफसी तुम्ही पेस्टिसाइड्स यूज करता आणि ते जाल्यार क्लोरीनाचे यूज हायड्रोजन यूज करता फ्युअल्स मार्गारीन अमोनिया फॉर फर्टिलायझर्स करता यूज करता हायड्रोजन सध्या हायड्रोजनची गाडी येवपाची आहा पळय इट इज अ गुड फ्युअल ऑलरेडी भायर त्यांनी डेव्हलप केल्या रे अजून मार्केटात येऊन रिसर्च चालू आसा बेसिकली एकदा केल्ले रिवर येतली नॉट इलेक्ट्रिक कार इट इज कॉल्ड फ्यूल सेल आता फ्यूल सेल यावसा असा या असा इसका सो इट इज एनर्जी असते सो याला तर रिएक्शन या रिएक्शन जावन न्हू एनर्जी रिलीज जाता आणि H2O फॉर्म एनर्जी आमी यूज करता ड्राइव कार H2O विथ वॉटर डायरेक्ट मागीर सोडपाचो नो पोल्यूशन नथिंग किती होतं हायड्रोजन कार
फक्त हायड्रोजन तयार करपाक खूप पैसे म्हणजे खूप एनर्जी वेस्ट जाता म्हणून ते अजून मार्केटात येवना सायंटिस्टांचो रिसर्च चालू आसा हायड्रोजन कसो तयार करपाचो इकॉनॉमिक वे NaOH खंय यूज जाता ते डिग्रीजिंग मेटल्स सोप एंड डिटर्जंट्स यूज जाता पेपर मेकिंग आर्टिफिशियल फायबर सगळे यूजेस तेजे मागीर हायड्रोजन आनी क्लोरीन मेळोन हायड्रोक्लोराइड एसिड हायड्रोक्लोरिक एसिड सो तेजे मागीर यूज कितें क्लिनिंग स्टील अमोनियम क्लोराइड फॉर्म करून मेडिसिन्सान यूज जाता कॉस्मेटिकान यूज जाता सो प्रोसेस कशें तयार करता how bleaching powder is produced. The bleaching powder is produced by the action of chlorine on dry slate client. Here question is so mark करून घे. How bleaching powder is produced? It is produced by the action of chlorine gas over a dry slate client. आणि हे इक्वेशन ते CaOH 2 plus Cl2 chlorine gas react करता over dry slate client to form CaOCl2. What bleaching powder formula? What is the formula for bleaching powder? CaOCl2. H2O formula. तो कसं तयार करतात ते रिएक्शन किती एक खबर असतात काय या आता यूज इज असतात पुढे ब्लीचिंग पावडर यूज करतात हे आले रीड करतो काय ब्लीचिंग पावडर यूज Bleaching powder is used. Bleaching powder and managed in the textile industry for bleaching wood pulp in paper factory and for bleaching washed clothes in laundry. As an auxiliary agent in chemical industries and to make drinking water free from germs. Okay, so bleaching powder is used for bleaching cotton and linen textile industries. यदि bleaching लगा क्लीन करता है एक ही गोष्ट हाँ भाई मैं तो वुड पल्प इन पेपर मेकिंग भाई ब्लीच पावडर यूज करता सो तो वुड पल्प काढता भितर तो ब्लीच घालता म्हणून तो व्हाईट कलर कसा येता क्लीन जाता वयल्यान पेपर ओके सो पहिले असो प्रोसेस तयार करता ब्लीचिंग पावडर हे फॉर्म्युला किती ब्लीचिंग पावडरचो आणि यूजेस किती इम्पॉर्टंट नेक्स्ट पॅटर्न या The soda commonly used in the kitchen for making tasty crispy pakoras, baking soda. Sometimes it is added for faster cooking. The chemical name of the compound is sodium hydrogen carbonate (NaHCO3). It is produced using sodium chloride as one of the raw materials. Okay. So और तयार करते रिएक्शन जे दाखयला सो बेसिकली ते NaCl plus H2O plus CO2 plus NH अमोनिया रिएक्ट करून आता अमोनियम क्लोराइड सॉल्ट फॉर्म जातलो आणि आता कंपाउंड फॉर्म जातलो दॅट इज नाव किती आहे NaCO3 व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर बेकिंग सोडा देन या आन्सर CO3 सोडियम हायड्रोजन कार्बोनेट दिस केमिकल नेम दैट आर क्वेश्चन मागीर तो pH इट इज माइल्ड नॉन कोरोसिव बेसिक सॉल्ट और बायसो हे असता तो बेसिक असता इन नेचर सो जेन्ना तो हीट करता आनी खाती एक रिएक्शन जाता कित्याक जाता या Sodium carbonate and CO3 जेन्ना हीट करता पळय Sodium carbonate plus water plus H2CO3 plus H2O plus CO2 म्हणजे केक बी सॉफ्ट जाता पळय ब्रेड बी सॉफ्ट जाता पळय ते काय CO2 मध्ये सॉफ्ट जाता पहिली तो जेन्ना मिक्स करता तेन्ना येदोच आसता मागीर तो ते रिएक्शन जावन फुलता बिकॉज ते कार्बन डायऑक्साइड गॅस तयार जाता इट हेल्प्स या इस्ट रिएक्शन जाता पळय तो कितें फॉर्म जाता Instant start कार्बन डायऑक्साइडच फॉर्म जाता इस्ट जेन्ना रिएक्ट करता पळय soda and fire extinguisher. Okay, so आता बेकिंग सोडा खंय यूज जाता फर्स्ट यूज इन मेकिंग ब्रेड केक्स खंय यूज करता तेजेन ते रिएक्शन जाता ते सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आसला आनी खंय एसिड घालता तेजेन हायड्रोजन मेळटा आनी हे रिएक्शन जावन हो कंपाउंड फॉर्म जातलो और एनी सॉल्ट अदर आनी मेनली रिलीज कितें जातलो कार्बन डायऑक्साइड म्हणून आमी यूज करता या इट इज मेक या टार्टरिक एसिड घालता बेकिंग सोडान तो मिक्स असता ते रिएक्शन जावपाक जाय बरे फास्ट पयलींच्यानूच मिक्स असता हे रिएक्शन फास्ट जावपाक जाय म्हणून ते घातलो आसता बेसिकली हे रिएक्शन फास्ट जावन कार्बन डायऑक्साइड रिलीज जावपाक जाय म्हणून घातलो आसता
मागीर आनी खंय यूज जाता सोडियम हायड्रोजन कार्बोनेट इज एन इंग्रेडिएंट इन एंटासिड्स एंटासिड म्हटल्यार कितें आतां शिकले yeah that we use for treating what our acidity that are called antacids so तो यूज करूया इट इज बेसिक इन नेचर नो सो आमी तो एंटासिड तयार करपा खातीर तो यूज करता मागीर सोडा एसिड फायर एक्सटिंग्विशर म्हणून तो एक आसता इंस्ट्रुमेंट सो बेसिकली काय ना तो अशें रिएक्शन जातले आनी कितें फॉर्म जातले CO2 हे करतले फायराक या इंग्लिश करतले आनी H2O इज ऑल्सो हेल्प सो तो सोडा एसिड फायर एक्सटिंग्विशर तो यूजेसान येतले सो हे पॉइंट्स next washing soda another chemical that can be obtained from sodium chloride is NaCO3 10 H2O washing soda. You have seen above that sodium carbonate can be obtained by heating baking soda recrystallization of sodium carbonate use washing soda. It is also a basic salt. But in the second dot हाँ ओके सांगता सो आता वॉशिंग सोडा नेक्स्ट आमी शिकपाक जाय त्याचा फॉर्म्युला कितें तो विचारना व्हॉट इज फॉर्म्युला फॉर वॉशिंग सोडा सो जेन्ना तो Na2CO3 वयर जो फॉर्म जालो पळय सोडियम कार्बोनेट वयर फॉर्म जालो जेन्ना सोडियम जेन्ना बेकिंग सोडा हीट करता तेन्ना हो कंपाउंड फॉर्म जाता न्हू हो सॉल्ट फॉर्म जाता कळ्ळें जेन्ना आमी तो हीट करता विथ द वॉटर तेन्ना हे फॉर्म जातले Na2CO3.10H2O बेसिकली डॉट 10H2O म्हणटा पळय ताका म्हणटा वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हां ये एना मुखार मिक्स केल्यार खडे खडे येतात तुम्ही तितून हे पळयला लेबल तुम्ही कॉपर सल्फेट पळयला कसलो कलर असता या डार्क ब्लू करंट ब्लू कलर असता कॉपर सल्फेट असो बिकॉज कॉपर सल्फेटान न्हू एक्चुअल फॉर्म्युला कॉपर सल्फेट हांव बरयता CaSO4 बट एक्चुअली एका असता 5H2O हो बरोबर एक्चुअली ये म्हटल्यार 5 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर एका अटॅच आसतले तेन्ना तो फॉर्म जातलो तेका ब्लू कलर येता तशेंच वॉशिंग सोडानूय 10 मॉलिक्युल्स ऑफ H2O आसतले अटॅच टू वन मॉलिक्युल ऑफ एटम सो बरयताना तसो या बरयतना हो बरोबर फॉर्म्युला दिस इज फॉर्म्युला फॉर वॉशिंग सोडा तेका म्हणटा व्हॉट इज दिस 10H2O दिस इज कॉल्ड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय करतात ते कामाने मिक्स केले काय तो ऑटोमॅटिक ते वॉटर त्याच्या वांगडा येतले आणि ते क्रिस्टल्सचे फॉर्म जातले खडे खडे कसे हां वॉशिंग सोडा म्हणजे बेसिकली जो आम्ही सर्फ यूज करता आम्ही तिथे तो वॉशिंग सोडा असता त्याचा यूजेस किती ते बघूया ब्रह्म रीड द यूजेस ऑफ वॉशिंग सोडा सेकंड में किती 22 पेज Sodium carbonate washing soda is used in glass, soap, and paper industry. It is used in the manufacture of sodium compounds such as borax. Sodium carbonate can be used as a cleaning agent for domestic purposes. It is used for removing permanent hardness of water. They use this washing soda. कोई भी यूज करता है देखिए तो क्लीनिंग में यूज करता है सोप in glass soap paper industry कोई यूज करता कोई क्वांटिटी ऐसा उसमें डोमेस्टिक क्लीनिंग यूज करता आणि to removing permanent hardness of water okay stop so I mean explain करा what is water of crystallization so पहिली त्याची ऍक्टिव्हिटी केली ती किती केलं सांग कॉपर सल्फेट घेतले कसला कलर असता कॉपर सल्फेटाचा ब्लूइश असता कलर सो त्यांनी ते घेतले आणि डायरेक्ट हिट केले हां तुला किती सांगला असता की कॉपर सल्फेटान किती असता ऑलरेडी हे 5H2O असता म्हणजे तो कलर ब्लू येलो असता त्यांना हिट केलं न्हू तो ब्लू कलर गेलो आणि किती आले व्हाईट कलर झाले त्या ऍक्टिव्हिटी सांगला यांचे तर कित्याक झाले ते बिकॉज त्याने हिट केलं पहिले तेन्ना हो 5H2O गेलो म्हणून तेका तो व्हाईट कलर येलो ड्यू टू दॅट 5H2O तेका तो ब्लू कलर येता कॉपर सल्फेट
समजा so when we heat the crystal this water is removed and the salt turns white. So basically it has water of crystallization. What is water of crystallization? It is the fixed number of water molecules present in one formula unit of a salt. म्हटल्यार एक CuSO बरोबर मॉलिक्यूल हा पय तेका 5H2O अटॅच असतले. So या 5H2O म्हणटा water of crystallization आणि ते crystalचे फॉर्म ड्यू टू दिस. So मैं तसोच आता मी पयलो या पयलीच्या कंपाउंडात किती असलो कंपाउंड ऑफ फॉर्म्युला Na2CO3 dot 10H2. This 10H2O is attached to this one molecule of Na2CO3. This is called washing soda. आणि पुढे कंपाउंड असा आमका तो शिकपाक जाय that is CaSO4 dot 2H2O. This is gypsum. हेका तसेच वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असता. सो ते पुढे मी शिकूया तो कसा तयार करता. तो कसा तयार करता सांगता पया. On heating gypsum at 373 Kelvin 373 Kelvin म्हणजे किती डिग्री सेल्सियस करेक्ट 273 म्हणजे 0 डिग्री सेल्सियस 373 म्हणजे 100 डिग्री सेल्सियस. और gypsum जे मटेरियल आम्ही सपोज हीट केले gypsum पयली ऑलरेडी किती असतलो water of crystallization असतलो 2H2. So तो किती जातो it loses water and becomes calcium sulfate anhydride. हे जेव्हा तू हीट करता पय तेन्ना हे जातले पळय CaSO4 आणि तो H2O वयता आणि जस्ट इतलो हाफ H2O उरतो. हा 1.5 H2O केलो आणि आता हाफ H2O उरलो आणि एकाच म्हणटा प्लास्टर ऑफ पॅरिस. और जो फॉर्मुला पळय आता व्हॉट इज द फॉर्मुला फॉर प्लास्टर ऑफ पॅरिस विचारल्यार किती आन्सर CaSO4 हाफ H2O. हे आन्सर विचारलं फॉर्म्युला ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस जाल्यार आन्सर आणि फॉर्म्युला फॉर जिप्सम विचारलो जाल्यार CaSO4.2H2 फॉर्म्युला शिकलो. हा प्लास्टर ऑफ पॅरिस इज प्रिपेअर्ड and gypsum is heated at 373 Kelvin. It loses the water of crystallization and forms CaSO4 half H2O. This is called plaster of Paris. कोई is the plaster of Paris? गणपति के बाद क्या POP म्हणतात शॉर्ट फॉर्म POP साठी सीलिंग येला करेक्ट फ्रॅक्चर जाता येना प्लास्टर का जातो प्लास्टर करता आती एकदा पायाने सो तो यूज जाता प्लास्टर ऑफ पॅरिस. तो कसं तयार करता then gypsum घराचा प्लास्टर आणतो. So when gypsum is heated at 373 Kelvin, it loses water of crystallization and forms CaSO4 half H2. This is called plaster of Paris. इंटेरियर स्टफ होय ते इव्हॅपोरेट केला जाता. भितर अल्कोहोल असता न्हू अल्कोहोल इज याचो बॉइलिंग पॉइंट कमी हा कंपेअर्ड टू वॉटर. और it boils at hardly 40 or 50 degree Celsius. और आमचे उदक 100 डिग्री सेल्सियस जाता पळय अल्कोहोल आता बॉइलिंग पॉइंट कमी आसा तर रोखडोच आमच्या हातींची हीट घेता आणि इव्हॅपोरेट जाता बॉईल जाता वेपारचा तयार. हां व्हेरी गुड क्वेश्चन कित्याक म्हणटा एखादा आन्सर सांगते पण टीचरीन सांगलेले काय सो बेसिकली ते हय पॅरिसान तेजेनी डिस्कवर केला स्टार्टिंगचो ते असले जिप्सम यूज करून अशे स्ट्रक्चर बीन करताले. तो बेसिकली काय ना आता प्लास्टर ऑफ पॅरिस एका उदक घातले न्हू कितें जातले परत हे परत रिएक्शन जातले एका तो H2O वेक्टर जाय तो हे फॉर्म जातले CaSO4.2H2 आणि जिप्सम फॉर्म जातले. दिस इज व्हेरी हार्ड सबस्टन्स. हेजे ते व्हडले स्ट्रक्चर जावं कितें कितें तयार करताले हे फर्स्ट डिस्कवर जाल्ले पॅरिसान. सो तेका नाव पडले प्लास्टर ऑफ पॅरिस. बेसिकली तो सबस्टन्स सेम प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पावडर कसो असतलो तेजे क्रिस्टल्स कशे आसचे ना तितून मिक्स करून जिप्सम जातले. पण आमी म्हणटा कितें प्लास्टर ऑफ पॅरिस. जिप्सम ते घट जाता न्हू ते हीट करीत जाल्यार तो हे जातलो तेजो पावडर जावन तो
किती जातलो उदक मेळत जाल्यार तो घट जातलो आणि तो डिस्ट्रॉय हे जावचो ना डिस्ट्रॉय जावचो ना उदकान बीन तो इजिली मेल्ट जायना बिकॉज तेका ऑलरेडी वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आसा न्हू घट आसता डिस्ट्रॉय इज व्हेरी हार्ड प्लास्टर ऑफ पॅरिस कितें आसता पावडर बिकॉज तेका वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जाता पावडर जातलो पावडराक उदक घाली ते घट जातले परत जिप्सम जातले इट इज हार्ड तेका परत मागीर हीट केले जाल्यार हय हीट करी जाल्यार परत पीओपी जातलो हे म्हणजे जिप्सम आमी हीट करी तितून वॉटर काडले सगळे अरे इट विल फॉर्म प्लास्टर ऑफ पॅरिस पावडर जातलो नाही तेका डिस्ट्रॉय म्हणून तो प्रॉब्लेम जाला न्हू तो अशेंच तो उरता उदकान हे जायना डिस्ट्रॉय ना लायट असता पीओपीचे मातयेचे जड असता पीओपी लायट करता वेट आसा ना तेका खंय खंय यूज जाता गणपती सो आता मातशें जस्ट रीड करता कितें सांगला यूज सांगा तें पळोवया सो इट इज यूज बाय डॉक्टर्स फॉर सपोर्टिंग फ्रॅक्चर बोन्स इन द राइट पोझिशन तो यूज जालो plaster of Paris is a white powder and on mixing with water it changes to gypsum once again giving a hard solid mass. So the half water molecule is shown to be attached at the water of crystallization. How can you get a half water molecule? Half water. असा काही त्याला क्वेश्चन केला. बेसिकली किती आता एक H2O मॉलिक्युलाक न्हू दोन CSO वर अटॅच जावन तो फॉर्म जातलो एक प्लास्टर ऑफ पॅरिस कळ्ळें ना योजना हे क्वेश्चन बट जस्ट सांगता सो हा H2O न्हू बेसिकली तो एक H2O चे दोन अटॅच आसतले तो जाले न्हू एका H2O एका CSO वर हाफ पडलो ओके दोन CSO वर एक शेअर करतो H2O तसेच फॉर्म जातलो So where these are used, plaster of Paris is used for making toys, materials for decoration, and for making surfaces smooth. Yeah, answer है बरोबर use is. So now lesson complete झाला असा. मला किती डाउट आले आता विचार.